नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 9 जुलै 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का हे आज आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटकॉर्न मक्याची कणसाची आवक आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी आज 18 रुपये ते जास्तीत जास्त 21 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला स्वीटकॉर्न मक्याच्या कणसाला दर पाहायला मिळते। तर आवक ही आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला अननस पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला अननसचे दर त्याचबरोबर साईजनुसार कमीत कमी 300 रुपये डझन ते चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये 800 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला अननससाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कलिंगड पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे कलिंगडासाठी वाढलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी 6 रुपये किलो ते जास्तीत जास्त 13 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर साईजनुसार या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 6 रुपये ते जास्तीत जास्त 13 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पपई पाहायला मिळते। तर पपईसाठी या ठिकाणी आपल्याला दर कमीत कमी 18 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीसाठी पपईसाठी दर पाहायला मिळते। तर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कालपासून तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता संत्री आपल्याला पाहायला मिळते। तर संत्रीसाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 50 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 100 ते 120 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या संत्र्यांसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला संत्रीसाठी तेजीत असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान मोसंबी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला मोसंबीसाठी कमीत कमी 25 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या मोसंबीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला गावरान मोसंबीसाठी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंब पाहायला मिळते। तर डाळिंबाचे दर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर आज उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला 320 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला उच्चांकी दर डाळिंबासाठी पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 320 रुपये ते 325 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 80 ते 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला लहान साईजमध्ये त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर सरासरी साधारणतः 200 ते 250 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला डाळिंबाचे दर या ठिकाणी आज पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तैवान पेरू पाहायला मिळतं। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 50 रुपये किलोपासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये 85 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या पेरूसाठी पाहायला मिळते। तर दर जे आहे ते कमीत कमी 50 ते 85 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता ड्रॅगन फ्रूटची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आज 130 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर कमीत कमी साधारणतः लहान साईजमध्ये 60 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते। तर उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला आज 130 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला मिळते। तर ड्रॅगन फ्रूटचे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता सीताफळाची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये सीताफळ पाहायला मिळते। तर सीताफळासाठी या ठिकाणी आपल्याला लहान साईजमध्ये त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी कमीत कमी आपल्याला 30 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 150 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला सीताफळासाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण लिंबांची आवक आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। तर आवक भरपूर आहे। त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आज
25 ते 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळते. तर मोठ्या प्रमाणात आज आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात घसरण आज पाहायला मिळालेलं आहे. तर आवक पाहू शकते या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक आहे. त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या या ठिकाणी आपल्याला कमी असल्यामुळे दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला लिंबांचे दर या ठिकाणी आपल्याला 25 ते 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळतात. तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत जास्तीत जास्त लिंबांसाठी दर आपल्याला पाहायला मिळतात.